नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे झेप यशाची। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 24 तारखेला सेकंड शिफ्टमध्ये जो पेपर झाला होता तर त्या पेपरचं ॲनालिसिस। आणि हा जो पेपर आहे हा क्लर्कचा पेपर आहे। जर तुम्ही बघितलं असेल इतर ज्या पोस्ट आहेत तर त्या पोस्टचे जर टेक्निकलचे प्रश्न वगळता जे सर्व प्रश्न आहेत ते सर्व सेमच होते। तर हा जो पेपर आहे सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। म्हणजेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1 ते 100 पर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहे। तर बघा, तुम्हाला कोणता सेट आलेला होता तर त्यानुसार तुम्ही तुमचे उत्तरे बघून घ्या आणि तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत तर ते सुद्धा काउंट करून घ्या। चला तर मग सुरुवात करूया। त्याआधी जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल, त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि 24 तारखेचा पहिल्या शिफ्टमधला जो पेपर होता तर त्याचा सुद्धा मी ॲनालिसिस केलेला आहे। तर तो व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या। तर बघा, पेपरचा पहिला प्रश्न होता, मुंगी होऊन साखर खाणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात। प्रश्न दुसरा, प्राचीन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, अर्वाचीन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, कलागती लावणे। प्रश्न क्रमांक 4, गणेशरावांना हॉटेलच्या व्यवसायात नुकसान सोसावे लागले। अधोरेखित शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य वाक्यप्रचार निवडा। आता अधोरेखित केलेलं वाक्य कोणतं आहे? नुकसान सोसावे लागले, इथे अधोरेखित केलेला या वाक्यामध्ये। तर याचा वाक्यप्रचार कोणता आहे? अंगावर शेकणे, पर्याय बी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, तारे तोडणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, वेड्यासारखे बोलणे। जर तुम्ही 24 तारखेचा दोन्ही शिफ्टचा जर पेपर बघितला असेल, म्हणजे सकाळच्या शिफ्टचा आणि दुपारच्या शिफ्टचा, तर त्या दोन्ही शिफ्टमध्ये समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही मराठी हा विषय जर बघितला असेल दोन्ही पेपरमध्ये, तर त्या मराठी विषयामध्ये त्यांनी जास्तीत जास्त वाक्यप्रचार आणि म्हणी यावरती जास्त प्रश्न दिलेला आहे। तर त्यामुळे तुम्ही ग्रुप डी करिता सुद्धा जो यांनी या पेपरमध्ये पॅटर्न घेतलेला आहे तर तशाच प्रकारे अभ्यास करा। म्हणजे जसे प्रश्न यांनी विचारलेले आहेत, कोणते प्रश्न जास्त विचारलेले आहेत तर ते व्यवस्थित बघून घ्या। आणि तशाच प्रकारचा पॅटर्न मला तरी असं वाटतं की ते ग्रुप डी मध्ये सुद्धा तशाच प्रकारचे प्रश्न काही विचारतील। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, पुढील वाक्यात शुद्ध लेखनाच्या एकूण किती चुका झाल्या आहेत? वाक्य बघा, माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा दणाणूनच टाकली। तर या वाक्यामध्ये किती चुका झालेल्या आहेत? तर बघा, खणखणीत हा जो शब्द आहे म्हणजे या न ची जी वेलांटी आहे तर ते दुसरी पाहिजे। त्यानंतर ठणठणीत, येथे सुद्धा न ची वेलांटी दुसरी पाहिजे। त्यानंतर दणाणूनच, जो इथे न दिलेला आहे हा न नळाचा दिलेला आहे, इथे न बाणाचा न पाहिजे। तर बघा किती चुका झाल्या, 1, 2 आणि 3 अशा एकूण 3 चुका या वाक्यामध्ये आहेत, म्हणजे पर्याय बी। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, कवी व त्यांच्या कविता संग्रह यात अयोग्य जोडी कोणती? पर्याय ए मध्ये आपल्याला दिलेला आहे बा भ बोरकर यांचा कविता संग्रह दूधसागर, हे बरोबर आहे। त्यानंतर पर्याय बी बघा, पद्मा गोळे यांचा कविता संग्रह स्वप्नजा, हा सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर पर्याय सी, ग ल ठोकळ यांचा कविता संग्रह मीठ भाकर, हा सुद्धा बरोबर आहे। आता पर्याय उरला डी, इंदिरा संत यांचा जो कविता संग्रह आहे हा आहे निराकार आणि सहवास। हुंकार हा चुकीचा इथे कविता संग्रह यांनी दिलेला आहे, म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय डी, हा अयोग्य जोडी यांनी इथे दिलेली आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिलेला आहे त्यापैकी चुकीची जोडी निवडा। तर बघा आपल्याला 4 पर्याय दिलेले होते, तर या प्रश्नाचं उत्तर यामध्ये आहे पर्याय सी, बोलावणे नसताना आलेला, म्हणजेच आमंत्रित। तर ही जी जोडी आहे ही चुकीची दिलेली आहे। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, आमचा बाप अन आम्ही। प्रश्न क्रमांक 10, अलंकार ओळखा, मरणात खरोखर जग जगते। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय बी, विरोधाभास अलंकार। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, अलंकार ओळखा, हाती
तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, उत्प्रेक्षा अलंकार. आणखीन एक बघा, मी तुम्हाला आधी काय सांगितलं की पेपरमध्ये वाक्यप्रचार जास्त विचारण्यात आलेला आहे, तसंच पेपरमध्ये अलंकारावरती सुद्धा जास्त प्रश्न घेण्यात आलेला आहे. तर अलंकार आणि वाक्यप्रचार हे 2 पॉइंट तुम्ही व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, पुढील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा. तर यामध्ये बघा 4 वाक्य दिलेले होते, आपल्याला योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य ओळखायचं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी. हो, जेवल्यानंतरच मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. तर हे जे वाक्य आहे यामध्ये सर्व जी विरामचिन्हे वापरलेली आहेत तर हे सर्व योग्य आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, कबुतराचे ऑब्लिक पारव्याचे. तर या प्रश्नाचं उत्तर काय, घुमणे. कबुतराचे किंवा पारव्याचे घुमणे, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 14, पुढील शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायामधून निवडा. उपडी, याचा अर्थ होतो जमिनीतून पाझरून निघणारा झरा, पर्याय ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, दुआब या एका शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, 2 नद्यांमधील जागा म्हणजेच काय, दुआब. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, बघा आपल्याला इथे म्हणी दिलेल्या आहेत आणि त्या म्हणींमध्ये आपल्याला ओळखायचं की चुकीची जोडी कोणती आहे. तर 4 म्हणी आहे, तर या 4 पैकी पर्याय डी जो आहे बघा, घरोघरी मातीच्या चुली, यामधील सर्व चुली एकसारख्याच असतात. आता ही जी जोडी दिलेली आहे म्हणजे या म्हणीचा जो अर्थ दिलेला आहे हे चुकीचा आहे, पर्याय डी हा चुकीचा दिलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता, म्हणतात ना गाढवाला गुळाची चव काय, पर्याय बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, पाहता पाहता शेवटी उजाडले. या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, भाव कर्तृक क्रियापद. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, कीड पापड होणे या वाक्यप्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय सी, थैथयाट करणे. प्रश्न क्रमांक 20, पुढील शब्दामधून उपसर्ग ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, यथा. उपसर्ग म्हणजे काय, तर कोणत्याही शब्दाच्या आधी जो शब्द लागतो तर त्याला म्हणतात उपसर्ग. आणि प्रत्यय म्हणजे काय, शब्दाच्या मागून लागणारा शब्द म्हणजे प्रत्यय. बघा आता यथा शक्ती, त्यानंतर इक कशाला शेवटी लागते, नैतिक, म्हणजे इक काय झालं, प्रत्यय झालं. त्यानंतर दार काय, दुकानदार, दार प्रत्यय झालं. त्यानंतर वान, धन वान, वान पण शेवटी लागलेला आहे म्हणजे वान प्रत्यय आहे, दार प्रत्यय आहे. त्यानंतर इक सुद्धा प्रत्यय आहे, पण यथा हे आधी लागते म्हणजे यथा हे उपसर्ग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, वाक्यातील कर्ता ओळखा. त्याला जरा गंमत वाटली. तर या वाक्यामध्ये मला तरी असं वाटते की या वाक्यामध्ये कर्ता पर्याय सी, गंमत हे असायला पाहिजे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो हे या प्रयोगातील वाक्य होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 23, नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात, गुणविशेषण, पर्याय बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, तो निजत असेल या विधानातील काळ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, वर्तमान भविष्य काळ. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर या वाक्याचा प्रयोग आहे पर्याय सी, कर्मकर्तरी प्रयोग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, फिलिंग द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रोनाउन. वन शुड नॉट बोस्ट ऑफ डॅश मेरिट्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, वन्स. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, कंबाईन द फॉलोइंग सेंटेन्स इनटू सिंपल सेंटेन्स. आपल्याला सेंटेन्स काय दिलेला आहे, ही हॅड मेनी फॉल्ट्स बट ही वॉज अ गुड मॅन ॲट हार्ट. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे म्हणजे आपल्याला सिंपल सेंटेन्स मध्ये करायचं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय
ए. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 28. शीला वॉज केप्ट वेटिंग बाय हर हजबंड, चेंज द व्हॉइस. आपल्याला या वाक्याचा व्हॉइस जो आहे तो चेंज करायचा आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, हर हजबंड केप्ट शीला वेटिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 29. चूज द करेक्ट व्हर्जन ऑफ नो सुनर दॅन. तर बघा वाक्य काय दिलेलं आहे, ॲज सून ॲज द डे ऑफ सनलाईट इज ओव्हर द डे ऑफ मूनलाईट बिगिन्स. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. तर प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, नो सुनर द डे ऑफ सनलाईट इज ओव्हर दॅन द डे ऑफ मूनलाईट बिगिन्स. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30. डॅश हिज प्रिन्सिपल्स ही हॅज टू बी व्हेरी केअरफुल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, विथ रिगार्ड टू हिज प्रिन्सिपल्स ही हॅज टू बी व्हेरी केअरफुल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31. चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. तर बघा आपल्याला ॲम्ब्युलन्स या शब्दाचं जे स्पेलिंग आहे हे करेक्ट सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, ॲम्ब्युलन्सचं स्पेलिंग बघा AMBULANCE. प्रश्न क्रमांक 32. ही एम्स डॅश पासिंग दिस टेस्ट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, ॲट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. फाइंड आउट वन करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ टाइप ऑफ टेन्स ऑफ अंडरलाईन वर्ड. तर बघा, व्हेन अ फार्मर वॉज रिटर्निंग होम फ्रॉम द मार्केट डार्क क्लाउड गॅदर्ड द स्काय. आता अंडरलाईन कशाला केलेलं आहे, वॉज रिटर्निंग. तर आपल्याला काय सांगायचं आहे की या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा टेन्स ओळखायचा आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 34. द वे ही इज बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स ही विल सून बी अ पॉपर. द अंडरलाईन फ्रेज मीन्स, अंडरलाईन कशाला केलेली आहे, बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, टू बी एक्स्ट्राव्हॅगंट. एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजेच काय, उधळणारा. आणि पॉपर म्हणजे काय, तर गरीब. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 35. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॉफ्ट सोप. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, जेंटल अर्जिंग. जेंटल अर्जिंग म्हणजे काय, सौम्य आग्रह. प्रश्न क्रमांक 36. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर बघा ॲटमॉस्फिअरचं स्पेलिंग आपल्याला सांगायचं आहे. तर ॲटमॉस्फिअरचं स्पेलिंग काय करेक्ट, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 37. ही वॉज अ गुड स्विमर सो ही डॅश स्विम टू द रिव्हर बँक व्हेन द बोट सँक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, सक्सिडेड. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. रीड द इन्फॉर्मेशन केअरफुली, चूज द स्पेसिफिक वर्ड दॅट इज डिस्क्राईब इन द क्ल्यू. आता बघा आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपल्याला ती केअरफुली रीड करायची आहे आणि त्याला आपल्याला एक शब्द सुचवायचा आहे, काय म्हणता येईल त्याला. तर बघा, मेनी पीपल बिलीव्ह दॅट इफ अ कॅट क्रॉसेस युअर पाथ देन युअर वर्क विल नॉट बी डन. Many times people believe in things which are not really logical or reasonable. It is called. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, सुपरस्टिशन. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. कम्प्लीट द डायलॉग विथ करेक्ट ऑप्शन. आपल्याला एक डायलॉग दिलेला आहे खाली बघा, मीना आणि मदर मधला. तर मीना काय म्हणते, आय एम गेटिंग डॅश इट्स टू कोल्ड हिअर. तर या रिकामी जागेमध्ये कोणता शब्द येईल, तर इथे येईल पर्याय डी, आय एम गेटिंग चिलेट टू बोन इट्स टू कोल्ड हिअर. त्यानंतर मदर म्हणते, डोंट वरी डिअर, आय विल ब्रिंग स्वेटर फॉर यू. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 40. चूज द वर्ड क्लोजेस्ट इन मिनिंग टू द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्यामध्ये एक जो वर्ड आहे तो कॅपिटलमध्ये दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा एकदम क्लोज मिनिंग जो आहे पर्यायामध्ये दिलेला तर तो निवडायचा आहे. तर बघा, द कंपनीज फ्युचर इज कॉन्टिंजंट ऑन द आउटकम ऑफ द ट्रायल. आता कॉन्टिंजंट म्हणजे काय, तर आकस्मिक. आता याचा जर जवळचा मिनिंग पाहिला, कॉन्टिंजंटचा जर सिनोनिम पाहिला आपण, तर तो आहे डिपेंडंट. तसेच याची आणखीन दोन मिनिंग म्हणजे चान्स, त्यानंतर पॉसिबल. तर आपलं जे उत्तर आहे ते कोणतं आहे, पर्याय बी, डिपेंडंट. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 41. चेंज द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. आता आपल्याला खाली एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं आहे. तर बघा, ही सेड आय हॅव बीन हेल्पिंग द पुअर.
तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी. ही सेड दॅट ही हॅड बीन हेल्पिंग द पुअर. प्रश्न क्रमांक 42, फाइंड ऑड मॅन आउट. तर बघा या 4 शब्दामध्ये पुअर मॅन पर्याय डी हे कॉमन नाउन आहे, तर हे या 3 पर्यायापैकी वेगळं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, आयडेंटिफाय द टाइप ऑफ अंडरलाईन वर्ड. कोमल गॉट अ ब्युटिफुल ड्रेस ॲट द मॉल. अंडरलाईन कशाला केलेलं आहे? ब्युटिफुलला. तर हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह. पर्याय डी. प्रश्न क्रमांक 44, नो सुनर डीड आय डॅश द रूम डॅश द इंट्रुडर रॅन अवे. आता आपल्याला काय करायचं आहे म्हणजे बघा, चूज प्रॉपर वर्ड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड टू फिलिंग द ब्लँक्स इन द अबो सेंटेन्स. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी. नो सुनर डीड आय एंटर द रूम दॅन द इंट्रुडर रॅन अवे. म्हणजेच पर्याय बी रिकाम्या जागेमध्ये ते शब्द येतील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45, विच वन ऑफ द गिवन ऑप्शन इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. आयदर शी और दे हॅव टू अटेंड द मीटिंग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. जे सेंटेन्स दिलेलं आहे ते राईट आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46, चेंज द फॉलोइंग इनटू द इनडायरेक्ट स्पीच. आता वाक्य काय दिलेलं आहे? ही सेज इट इज अ फाईन डे. तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं आहे आपल्याला याला. तर याचं उत्तर काय? पर्याय बी. ही सेड दॅट इट वॉज अ फाईन डे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47, इट वॉज अ व्हेरी फाईन मॉर्निंग. विच ऑफ द ऑप्शन बेस्ट रिप्रेझेंट द एक्सक्लेमेटरी फॉर्म ऑफ द अबो सेंटेन्स. तर आपल्याला जे वरचं सेंटेन्स दिलेलं आहे तर त्याचा आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायचं आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी. व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट वॉज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48, अँटोनिम ऑफ ब्लंट. तर ब्लंट म्हणजे काय? तर बोथट. आता बोथटचा विरुद्धार्थी शब्द काय? शार्प. पर्याय सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49, सिनोनिम ऑफ अब्जूर. तर अब्जूर म्हणजे काय? तर त्याग करणे. त्यानंतर याचा सिनोनिम काय येईल? सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द, तर टू गिव्ह. पर्याय ए. प्रश्न क्रमांक 50, चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. का मॅस्क्युलाइनचं स्पेलिंग कसं लिहितात? हा जो प्रश्न आहे हा मी तुम्हाला टेलिग्रामवरती क्विजमध्ये सुद्धा दिलेला होता. मॅस्क्युलाइनचं स्पेलिंग तसेच आमच्या टेस्टमध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर बघा मॅस्क्युलाइनचं स्पेलिंग आहे पर्याय सी. MASCULINE. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005च्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा. तर बघा ट्रान्सपरंट, इफिशियंट, फ्रीडम टू एक्सप्रेशन आणि टाइमली. तर यामधील जो वेगळेपण आहे तो आहे पर्याय डी, टाइमली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52, 1 कॅलरी बरोबर किती जूल? तर पर्याय बी 4.184 जूल. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 53, ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, नीरज चोप्रा. आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये विचारलेलं आहे. ॲथलेटिक्समध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? नीरज चोप्रा. या प्रश्नामध्ये भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज झालेले असतील. प्रश्न क्रमांक 55, मूल निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा रिकामी जागा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, मंडारिन. तर ही जी भाषा आहे ही 730 मिलियन पेक्षाही जास्त लोकांकडून बोलली जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56, जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर सप्टेंबर 17ला. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 57, ईव्हीएम म्हणजे काय? तर ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 58, द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, संजय बारू. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या व्याघ्रगणनेची नोंद गिनीज रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे, जी जगातील सर्वात मोठी कॅमेरा ट्रॅप वन्यजीव सर्वेक्षण मोहीम आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, इंडिया. पुढचा प्रश्न, कार्लटन चॅम्पमन ज्यांचे नुकतेच निधन झाले ते रिकामी जागा या खेळाशी संबंधित होते? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61, खालीलपैकी कोणती संस्था भारतात फास्टॅग प्रणाली राबवते?
तर नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 62, जगातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर हे भारतातील खालील राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात उभारण्यात आले आहे. तर न्यू दिल्लीमध्ये, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 63, खालीलपैकी रिकामी जागा या भारतीय वंशाच्या अधिपरिचारिकेस कोविड-19 सेवेकरिता सिंगापूर अध्यक्षीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कला नारायण स्वामी, पर्याय ए. प्रश्न क्रमांक 64, टोकियो ऑलिम्पिक करिता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? तर पर्याय सी, AR रहमान. आणि कोणी गायला आहे? तर मोहित चौहान यांनी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 65, टोकियो ऑलिम्पिक करिता भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, मनप्रीत सिंग. प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी कोणत्या राज्यातील समुद्रकिनारा हा पॅसिफिक मधील ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे? तर पर्याय सी, ओडिसा. प्रश्न क्रमांक 67, जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, लेजिटिमेट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68, महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलेला आहे. उत्तर दक्षिण. दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे आधी फोंडा येईल, त्यानंतर अंबा घाट येईल, त्यानंतर कुंभार्ली येईल, त्यानंतर बोर घाट येईल. म्हणजेच पर्याय बी, फोंडा घाट, अंबा घाट, त्यानंतर कुंभार्ली घाट, त्यानंतर बोर घाट. फोंडा घाट जो आहे तो कोल्हापूरमध्ये आहे, त्यानंतर अंबा घाट वगैरे हे रत्नागिरीमध्ये आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 69, विश्वातील बहुतेक पदार्थ कोणत्या स्थितीत अस्तित्वात असतात? तर प्लाझ्मा स्टेटमध्ये, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 70, खालीलपैकी कोणते अपरिवर्तनीय ऊर्जेचे उदाहरण आहे? अपरिवर्तनीय म्हणजेच काय? नॉन रिन्युएबल. तर याचं उत्तर आहे पर्याय बी, पेट्रोलियम. प्रश्न क्रमांक 71, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी कारखाना सुरू करण्यात आला? तर अहमदनगर, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 72, खालीलपैकी कोणत्या वृक्षास महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष संबोधले जाते? तर मँगो ट्री, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 73, 1917 साली साऊथ आफ्रिकेहून परत आल्यावर गांधीजींनी रिकामी जागा येथून पहिल्या सत्याग्रहाचा आरंभ केला? तर कोठून? चंपारण्यमधून, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 74, रिकामी जागा हे भारतीय संविधानाचे रक्षक आहेत. तर द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हे भारतीय संविधानाचे रक्षक आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 75, नुकतेच खालीलपैकी रिकामी जागा या राज्याने देशात सर्वप्रथम ब्ल्यू मॉर्मॉन फुलपाखरास राज्य फुलपाखरूचा दर्जा दिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 76, गटासनं बसणारा शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, स्वॉर्ड म्हणजे काय? तलवार. त्यानंतर पिस्तोल, गन आणि कॅनॉन हे कशाचे प्रकार आहेत? हे सर्व गनचे प्रकार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय ए, 83,200 या प्रश्नाचं उत्तर येते. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 78, दिलेल्या शब्दापैकी विसंगत शब्द शोधा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, किलोमीटर. किलोमीटर हा जो शब्द यामध्ये दिलेला आहे तर हा विसंगत शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 79, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, EU. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 80, जर 53,21,674 या संख्येतील अंक डावीकडून उजवीकडे उतरत्या क्रमाने लावले तर किती अंक त्याच स्थानावर येतील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, कोणताही अंक त्या स्थानावर येणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 81, पुढील प्रश्न खालील 5 शब्दावर आधारित आहे. खालील शब्द अभ्यासा व दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या. आता आपल्याला इथे काही शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला हे शब्द अभ्यासायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. बघा, जर इंग्रजी वर्णमालेतील अक्षर क्रमानुसार शब्दांची रचना केल्यास किती शब्दांची सुरुवात इंग्रजीतील स्वरांनी होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, 3 शब्दांची सुरुवात ही इंग्रजीतील स्वरांनी होईल.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 82. पुढील प्रश्न खालील 5 शब्दावर आधारित आहे. खालील शब्द अभ्यासा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. तर बघा आपल्याला आधी जे शब्द दिलेले होते ते शब्द खाली सुद्धा दिलेले आहेत. जर दिलेल्या शब्दांची मांडणी शब्दकोशाप्रमाणे डावीकडून उजवीकडे केली तर उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 83. आपल्याला तेच शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्याच आधारावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा प्रश्न काय, जर दिलेल्या शब्दातील प्रत्येक व्यंजन हे त्याच्या आधी येणाऱ्या अक्षराने व प्रत्येक स्वर हे त्याच्यानंतर येणाऱ्या इंग्रजी वर्णमालेतील अक्षराप्रमाणे बदलले तर तयार होणाऱ्या किती शब्दात किमान एक स्वर असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, 1. प्रश्न क्रमांक 84. ए, बी आणि सी ह्या बहिणी आहेत. ए, बी आणि सी ह्या तिघी बहिणी आहेत. त्यानंतर डी हा ईचा भाऊ आहे. डी हा जो आहे हा ईचा भाऊ आहे. त्यानंतर बघा काय विचारलेलं आहे, ई ही बीची मुलगी आहे. ई ही बीची मुलगी आहे. तर ए चे डीशी नाते काय? ए चे डीशी नाते काय विचारलेलं आहे आपल्याला? तर ह्या तिघी बहिणी आहेत त्यामुळे डी ची मावशी कोण? ए. आणि एचा डी कोण येईल? तर मुलगा येईल. तर बघा इथे पर्यायामध्ये काय दिलेलं आहे, इथे आपल्याला मुलगा हा पर्याय दिलेला नाही त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? पर्याय डी, नन ऑफ दिस. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 85. विधान दिलेले आपल्याला, क्षमता ही गरीब माणसाची संपत्ती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी. अ पुअर मॅन हॅज द ॲबिलिटी टू अर्न वेल्थ. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 86. 5 व्यक्तींच्या गटात के, एल आणि एम हे महत्वाकांक्षी आहेत. एम, एन आणि आर प्रामाणिक आहेत. एल, एम आणि के, एन व आर मेहनती आहेत. तर यापैकी कोण मेहनती व महत्वाकांक्षी व्यक्ती नाही किंवा नाहीत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, नन ऑफ द ग्रुप. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 87. खालील आकृती लक्षात घ्या. आता आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, 9. आता हे कसं बघा, 3 गुणिले 2 6. त्यानंतर 6 गुणिले 4 24. त्यानंतर 6 अधिक 2 किती होतात? 8. आणि 8 गुणिले 10 हे होतात 80. तशाच प्रमाणे 3 गुणिले 3 9. त्यानंतर 9 गुणिले 4 किती होतील? 36. आणि 9 प्लस 3 हे होतील 12. 12 गुणिले 10 हे होतील 120. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय सी, 9. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 88. राजूकडे 9,000 रुपये आहेत. त्याला मोबाईल खरेदी करायचा आहे, परंतु मोबाईल खरेदी करताना त्याच्याकडे मोबाईलच्या किमतीच्या फक्त 75% रक्कम असल्याचे त्याच्या लक्षात आले. आता राजूकडे मोबाईलची जी किंमत आहे तर त्याच्या फक्त 75% रक्कम त्याच्याकडे आहे. आता 9,000 ही जी रक्कम 75% आहे तर 100% किती होईल या रकमेची? तर ती होईल 12,000 रुपये. ठीक आहे, 75% किती आहे? 9,000. त्यानंतर बघा, म्हणून त्याने मित्राकडून 2,000 रुपये उसनवार घेतले. तर आता आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्याने मित्राकडून 2,000 रुपये घेतले म्हणजे हे किती झाले? 11,000. मोबाईलची किंमत किती आहे? 12,000. तर बघा आपलं उत्तर काय येईल? पर्याय ए. राजीव स्टील डज नॉट हॅव इनफ अमाऊंट टू बाय द हँडसेट. म्हणजे त्याच्याकडे 1,000 रुपये कमी पडत आहे. तर त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय ए. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 89. रोहन उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतर चालत गेल्यानंतर, तर बघा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आता तो उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेलेला आहे म्हणजे त्याचा मेन पॉइंट हा पकडा. त्यानंतर तो 3 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर तो डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला. डावीकडे वळला आणि पुन्हा 2 किलोमीटर चालला. तो पुन्हा डावीकडे वळला व 3 किलोमीटर चालला. पुन्हा डावीकडे वळून तो 3 किलोमीटर चालला. त्यानंतर या जागेवरून तो डावीकडे वळून 3 किलोमीटर चालला. तो पुन्हा त्याच जागेवरून 3 किलोमीटर डावीकडे वळला.
डावीकडे चालत गेला तर बघा आधीचं हे 2 किलोमीटर, त्यानंतर हे 1 किलोमीटर, म्हणजे एकूण 3 किलोमीटर. तर तो सुरुवात केलेल्या स्थानापासून किती अंतरावर आहे? सुरुवात कुठून केली त्याने? इथून, म्हणजेच 1 किलोमीटर अंतरावर तो आहे. तर बघा पर्याय ए 1 किलोमीटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90. 5 मित्रांमध्ये महेश हा कुणालपेक्षा उंच आहे, परंतु यश इतका उंच नाही. अजय हा यशपेक्षा उंच आहे, परंतु अभिषेकपेक्षा बुटका आहे. तर ते उंचीनुसार चढत्या क्रमाने रांगेत उभे राहिले तर पहिल्या क्रमांकावर कोण येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए अभिषेक. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 91. बघा एका सांकेतिक भाषेत आपल्याला हा शब्द दिलेला आहे. हा शब्द म्हणजे स्मोकिंग इज हार्मफुल. त्यानंतर पुढे जो सांकेतिक शब्द दिलेला आहे तो म्हणजे अवॉइड हार्मफुल हॅबिट, आणि जो समोर सांकेतिक भाषेत शब्द दिलेला आहे तो म्हणजे प्लीज अवॉइड स्मोकिंग. तर त्या भाषेत कोणत्या शब्दाचा अर्थ हॅबिट असा होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. हा जो सांकेतिक शब्द आहे या भाषेमध्ये, सांकेतिक भाषेमध्ये हॅबिट या शब्दाचा अर्थ असा होतो, दिलेला आहे त्यांनी. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 92. ग्लुकोमीटर रक्तातील साखर, तर स्पिग्मोमॅनोमीटर ब्लड प्रेशर, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 93. हृदयरोग तज्ञ हृदय, तर त्वचारोग तज्ञ स्किन, पर्याय सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 94. बॉटनी प्लांट्स, तर सिस्मोलॉजी अर्थक्वेक. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 95. गटातनं बसणारा शब्द कोणता? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, डायमंड, कोल, गोल्ड आणि ग्रॅफाइट. तर बघा डायमंड, कोल आणि ग्रॅफाइट ही जे 3 पर्याय दिलेले आहेत तर ही कार्बनची अपरूप आहेत. तर यामध्ये गटातनं बसणारा शब्द कोणता आहे? गोल्ड, पर्याय बी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 96. 3 क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज 93 आहे, तर त्या 3 संख्यांमधील सर्वात मोठी संख्या कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी 32. प्रश्न क्रमांक 97. गणेशने 15% नफा घेऊन एक कार सार्थकला विकली. सार्थकने 5% तोटा सहन करून ती कार अंकुरला 43,700 रुपयाला विकली. तर गणेशने ती कार किती रुपयांमध्ये खरेदी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 40,000 रुपयामध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 98. बघा 2, 5, 8, 9 स्टार 1 या संख्येला 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असावा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी 5. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता गट येईल? आता बघा आपल्याला खाली एबीसीडीचे काही शब्द दिलेले आहेत, एबीसीडीची सिरीज दिलेली आहे. तर आपल्याला सांगायचं की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 100. एक 35,000 रुपये किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यावर आलेल्या किमतीवर परत मंदीमुळे 5% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 2992.5. तर बघा ही जे सर्व उत्तरे होती हे आमच्या टीमने सर्व उत्तरे शोधलेली आहेत आणि तुम्हाला सांगितलेली आहेत. जर कोणाला काही डाऊट वगैरे असतील तर त्यांनी ते कमेंटमध्ये आम्हाला विचारा आणि तुम्ही तुमचा पेपर चेक करून घ्या. येत्या 5-6 दिवसामध्ये आन्सर शीट सुद्धा येऊन जाईल. तर त्यानंतर बघा तुम्ही तुमचे मार्क चेक करा आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच ज्यांनी आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर त्यांनी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. आणि या सर्वांची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.